सदर कथा काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही, याची नोंद घ्यावी। मुहूर्ताची वेळ निघून गेली होती। आतापर्यंत लग्न लागायला हवं होतं, पण घोड्यावर बाशिंग बांधून स्वार झालेल्या महेशचे मित्र मिरवणूक पुढे जाऊ देतील तेव्हा ना। लग्न रात्रीचं होतं। डीजे समोर नाचणारे महेशचे मित्र जवळपास सारेच मित्र दारू पिलेले होते। नवनवीन गाणी वाजवण्याची ते मागणी करत होते। खरं तर ह्या सर्वांच्या नाचण्यापायी लग्न लागायला उशीर झाला होता। दोन्ही पार्ट्या जाम पैशावाल्या असल्यानं लग्नाचा थाट बघण्याजोगा होता। डीजे, फटाक्यांची आतिषबाजी, वऱ्हाडी मंडळींना फेटे, सर्वांना मुख्य दरवाजावरच मानपान, असं बरंच काही होतं। हल्ली लग्न लागण्याआधी जेवणाला सुरुवात करून टाकतात, त्यामुळे लग्न लागल तेव्हा लागलं असं म्हणत सभामंडपाच्या मागच्या बाजूला जेवणाच्या ठिकाणी जाम गर्दी झालेली होती। काही वेळाने मुलीच्या मामाने नवरदेवाच्या मित्रांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला। अहो ऐका माझं, आधीच मुहूर्ताची वेळ निघून गेली, आता लग्न लागायला पाहिजे, नाहीतर खूप उशीर होईल, चला बरं। पण सारे मित्र नशेत असल्यामुळे त्यांचं कोणी ऐकत नव्हतं। शेवटी वैतागून काही शहाण्या मंडळींनी सर्वांची नजर चुकवून नवरदेवाला मागच्या दारानं सभामंडपात आणलं आणि लग्न लागलं। सगळे विधी व्यवस्थित पार पडले। उरली सुरली सगळी मंडळी जेवण करून आपापल्या गाडीत जाऊन बसली। मित्रांच्या क्रुझर आणि वऱ्हाडाच्या 3 बस अशा सर्व गाड्या परतीच्या दिशेने निघाल्या। इकडे नवरदेव नवरीची पाठवणीची वेळ झाली। डोळे पुसत पुसत नवरीला वाटा लावण्याचा कार्यक्रम झाला। नवरदेवाच्या गाडीसह राहिलेल्या गाड्याही परतीच्या दिशेने निघाल्या। नवरीकडचेही आपापल्या घरी परतले। सभामंडपातील सामानाची आवरासावर सुरू झाली। मंडपवाल्याचा टेम्पोही सामान घेऊन निघाला। लग्नाचा हॉल गावापासून दूर अंतरावर होता। आजूबाजूला बरीच झाडी असल्यानं त्या झाडीत पिऊन पडलेल्या हेमंतला जाग आली। झाडीतून बाहेर येत त्यानं बघितलं तर वऱ्हाडाच्या सगळ्या गाड्या, सगळी माणसं तिथून निघून गेली होती। हातात असलेल्या घड्याळीत बघतो तर रात्रीचे 2 वाजलेले होते। आपण दारूच्या नशेत इथंच राहिलो हे त्याला जाणवलं। ज्या क्रुझर गाडीत आला होता त्यातील एखाद्या मित्राला कॉल करू म्हणताच हात खिशाकडे गेला। बघतो तर खिशात मोबाईल नव्हता। जिथं पिऊन पडला होता तिथं सगळीकडे बघितलं, पण मोबाईल काही सापडला नाही। हॉलच्या समोर वॉचमन बसलेला होता। झाडीतून बाहेर येत त्याने वॉचमनला विचारलं, बाबा, अहो ते वऱ्हाडाच्या गाड्या जाऊन किती वेळ झाला? 10 वाजताच गेला ना। काय 10 वाजता? काय झालं रे? अहो वऱ्हाडासोबत आलो होतो मी, विसरलो इथंच। अरे मग फोन कर ना कोणाला, फोन सापडत नाही ना। सापडत नाही म्हणजे? अहो त्या तिथं झाडीत पडलेलो होतो मी, तिथं खूप शोधलं पण सापडत नाही। पडलेलो होतो म्हणजे 10 रुपयाला होता काय? मान खाली घालून हेमंत बाबाला चाचरत म्हणाला, हो हो काय हो, भांड राहत नाहीत कशाला पेचर ते मुताडा, चायच्या दलिंदर आवला ती। हो बाबा, अरे काही काय बोलताय हो? काही काय बोलताय म्हणजे? तुम्ही काय पूजा करायची का? हा, तो हे मायबाप तिकडं वाट पाहत असन, आपलं पोट्ट घरी कसं नाही आला अजून, आणि तू इकडे दारू पिऊन उताना पडेल होता काय? हो बाबा, वाढवचं कशाला बोलताय हो? काहीतरी मार्ग सांगा ना। सांगतो ना, देतो आहे बापाचा नंबर, दे, लावतो फोन लगेच। असं म्हणत बाबाने कोपरीतून नोकियाचा साधा मोबाईल काढला। हो बाबा, अहो घरी माहीत नाही मी इकडे लग्नाला आलोय ते, मी हॉस्टेलला राहतो शहरात, कशाला उगाच इशू करताय हो? अरे मग दुसरा कोणाचा नंबर सांग। नंबर पाठणे कोणाचा? पाठणे? मी एक काम कर, आता आजची रात्र थांबितच, सकाळी जाय। सकाळी? नाही नाही, अहो मला अर्जंट काम आहे सकाळी बाबा। अरे मग तुला अर्जंट काम होतं तर भाणावर राहायचं ना दलिंदर, हा? हेमंतने बाबाकडे जीव चिडल्यागत बघितलं आणि म्हणाला, रस्ता सांगता का प्लीज? बाबाने त्याला रस्ता सांगितला। जाय बाबा जाय, इथून सरळ जाय, उजव्या हाताला गेला की हायवे लागेल,
एखाद्या गाडीवाल्याला हात देऊन तालुक्यापर्यंत जाय आणि तिथून बस पकड आणि जाय तो ह्या हॉस्टेलला. हेमंत तिथून पायी चालत हायवेच्या दिशेने निघाला. बाबा त्याच्याकडे चिंताग्रस्त नजरेने पाहत राहिले. गावची वाट सोडून हेमंत हायवेला येऊन पोहोचला. बराच वेळ गाडीची वाट बघत तिथेच एका मैलाच्या दगडावर बसला. काही वेळाने दूरवरून एक मोटरसायकल येताना दिसली. त्यानं गाडीवाल्याला हात दाखवला. गाडीवालाही थोडा दचकला. त्यानं थोडं पुढं जाऊन गाडी थांबवली आणि दुरूनच विचारलं, बोला, काय झालं? अहो, मला तालुक्यापर्यंत येऊ देता का हो? असं म्हणत हेमंत गाडीवाल्याजवळ गेला. गाडीवाला थोडा विचारात पडला. पुन्हा हेमंत म्हणाला, दादा येऊ द्या की. अहो, ते या इथल्या गावात मी आलो होतो लग्नासाठी, पण ते वराडाची गाड्या निघून गेला, मी विसरलो इथंच. असं म्हणत घडलेली सगळी हकीकत त्यांनी गाडीवाल्याला सांगितली. घडलेला सगळा प्रकार ऐकून गाडीवाला म्हणाला, ठीक आहे, बसा. हेमंतला त्याने गाडीवर बसवलं आणि गाडी तालुक्याच्या दिशेने निघाली. गाडीवाल्यानं नाव विचारलं. मी हेमंत फुलारी. आणि तुम्ही? मी ज्ञानबा मोरे. थोडा वेळ दोघंही शांतच होते. मध्येच हेमंतने विचारलं, दादा, तालुक्याहून जिल्ह्याला जाण्यासाठी गाडी भेटेल ना मला? नाही सांगता येणार भाऊ, तिथं उतरल्यावर चौकशी करा बस स्टँडवर. ठीक आहे. पुन्हा काही वेळ शांतता. हेमंतने पुन्हा प्रश्न केला, तुम्ही प्रॉपर तालुक्याचे का? नाही नाही, तुम्हाला जिथून गाडीवर बसवलं तिथून मागे 7 किलोमीटरवर वस्ती आहे आमची. मग एवढ्या रात्री इकडं कुठं? डॉक्टरला आणायला चाललोय. काय झालं? काही नाही, बायको पोटुशी आहे, पोटात दुखतंय. डॉक्टरला फोन करतोय तर उचलत नाही. म्हटलं जाऊन घेऊनच यावं. अच्छा. आणि वस्ती ते तालुके किती अंतर आहे? 30-32 किलोमीटर आहे. रस्ता चांगला आहे, पोचू लवकर. असं बोलता बोलता गाडीने जवळपास अर्धा अंतर पार केलं होतं. मध्येच ज्ञानबाला वस्तीवरून फोन आला. चालू गाडीवरच त्यानं फोन उचलला. हॅलो, हा राम्या बोल. ए ज्ञानबा, अर्जित आज शिलतीतून लवकर फिरबर माघारी. तो बायकोला कळा सुरू झाले. काय कळा सुरू झाल्या? लवकर ये बरं, पांडूची रिक्षा पण सुरू होईना. त्यानं घाई गडबडीनं गाडी थांबवली आणि हेमंतला म्हणाला, ओ भाऊ, तुम्ही उतरा इथं. इथून दुसरी गाडी बघा बरं, मला परत जावं लागणार आहे वस्तीवर. ओ आओ, इथं आडमध्येच कुठं असं? उतरा म्हटलं ना, दुसरी गाडी बघा. हेमंत गाडीवरून खाली उतरला. ज्ञानबाने गाडी फिरवून आला तसा माघारी निघून गेला. हेमंतचा जीव जाम रडकुंडीला आला होता. स्वतःचं तोंड झोडत पस्तावा करू लागला. कशालाच दारू पिलो असेल मी. काळ्या कुट्टा अंधारात त्या अनोळखी वाटेनं तो एकटाच भयभीत झालेल्या अवस्थेत चालू लागला. रस्त्यावर ना कुठला लाईट, ना कुठली गाडी. आजूबाजूला फक्त ओसाड रान. 2:45च्या आसपास सुटलेला गार वारा आणि रातकिड्यांचा आवाज चांगलाच घाम फोडत होता. चंद्राच्या मंद प्रकाशात चालत असताना अचानक मागच्या बाजूने एक बस येताना दिसली. त्याच्या जीवात जीव आला. रस्त्याच्या मधोमध उभा राहून त्यानं बस थांबवली. हेमंत बस चालकाला म्हणाला, दादा मला येऊ द्या की तालुक्यापर्यंत. बस चालकाने त्याला नीट निहाळून बघत विचारलं, कुठं जायचंय नेमकं? मला जिल्ह्याला जायचंय, इकडे लग्नाला आलो होतो. ते वराडाची गाड्या मला विसरून गेलं येतच. ठीक आहे, बसा. गाडी जिल्ह्याला चालली आहे. काय जिल्ह्याला? हे ऐकून हेमंतला खूप बरं वाटलं. तो बसमध्ये बस चालकाच्या बाजूला असलेल्या सीटवर येऊन बसला. बस पुन्हा रस्त्याला लागली. बसच्या आत मागच्या बाजूला बघत तो बस चालकाला म्हणाला, मागची मंडळी झोपली वाटतं सारी. हो, आणि कंडक्टर नाही दिसत. बसमध्ये बसलेली सगळी वराडी मंडळी आहे. अरे वा, म्हणजे पुन्हा वराडासोबतच जाण्याची योग आला म्हणायचा. मस्त आहे. कुठं होतं लग्न? होतं नाही, उद्या आहे जिल्ह्याला. असं बोलत बोलत तालुका ओलांडून बसने घाटाचा रस्ता पकडला. काही वेळ दोघंही शांत होती. अचानक एका वळणावर समोरून जोरात गाडी आली. बस चालकाने जोरात ब्रेक मारला. समोरची गाडी कट मारून निघून गेली. मध्येच हेमंत म्हणाला,
काय लोक असतात राव, घाटातून गाडी व्यवस्थित चालवी पण नाही. अशा लोकांना कोणाच्या जीवाची पर्वाच नसते. बरोबर आहे, या घाटात दिव्यांची सोय करायला पाहिजे. नवीन माणसं बिचकतात इथं. हो ते तर आहेच. काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती म्हणे या घाटात. कुठली? बस दरीत कोसळल्याची. अशा कित्येक घटना घडतात इथं. चालकांनी इथून गाड्या जरा व्यवस्थित चालवायला हव्या, भले ते जुना असो अथवा नवीन. हो बरोबर आहे तुमचं. आता आपण व्यवस्थित चाललोय, तर समोरच्यानी गाडी व्यवस्थित चालवायला हवी की नाही? चालवायलाच पाहिजे. मग तुम्ही तुमच्या मित्रासोबत घाटातून जात असताना बसला कट मारून गेला, त्याचं काय? हे ऐकून हेमंतचा धाडकन जीव उडाला. बिथरलेल्या अवस्थेत त्याने विचारलं, काय कोणती बस? काही काय बोलताय हो? महेश सोबत मुलगी बघायला जाताना घाटात घडलेला तो प्रसंग क्षणात डोळ्यासमोरून तरळून गेला. तरी देखील हेमंत म्हणाला, नाही नाही, असं काय घडलेलं नाही. कुठं बोलू नका, तुमचा चेहरा विसरण्यासारखा नाहीये. मी बघितलं होतं तेव्हा तुम्हाला. आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत तुम्ही तिथून पळ काढला. हो अहो काय बोलताय हो? काय ते एक ठरवा ना. आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेतलाय म्हणताय? मग तुम्ही काय आकाशातून बघत होते का? तुम्हाला कसं माहिती आहे सगळं? बस मीच चालवत होतो. यावर हेमंत हसत म्हणाला, कोणती? तुम्ही कट मारून गेला ती. अहो ती तर दरीत कोसळली ना. मग तुम्ही जिवंत कसे? गाडीत कोणीच जिवंत नाही. हो बस झाली तुमची मस्करी. मी जाऊन बसतो माग. गाडीत जिवंत नाही म्हणे कोणी. हेमंत तिथून उठताच बस चालकाने मागचा लाईट लावला. बघतो तर काय, सगळी रक्तबंबाळ झालेली बाया माणसे, लहान लेकरं डोळे वासून हेमंतकडे बघत होते. हे दृश्य बघून तो मोठ्याने ओरडला. बस चालक मोठमोठ्याने हसू लागला. समोरून येणाऱ्या गाडीचा प्रकाश चालकाच्या चेहऱ्यावर पडताच हेमंतला त्याचा काचा घुसलेला चेहरा दिसला. अजूनच घाबरला. गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो दरवाजा उघडता उघडेना. रक्तबंबाळ झालेली वऱ्हाडी मंडळी आपापल्या जागेवर उभी राहिली. हे सगळे माझा जीव घेतील म्हणून दरवाजाला जोरजोरात लाथा मारू लागला. अचानक दरवाजा उघडला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हेमंतचा तोल गेला. रस्त्यावर पडण्याऐवजी हेमंत दरीत कोसळला. हेमंत संपला आणि त्याच्या घाणेरड्या गाडी चालवण्यामुळं जीव गमावून बसलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या आत्म्याला शांती मिळाली.